पक्षिणीची उपमा दिली होती. म्हणजे अगदी स्वैरपणे आकाशात गमन करणारी पक्षिणी किती दूरपर्यंत गेली उडत उडत, तरीसुद्धा आकाशाच्या अंताला प्राप्त करू शकत नाही. तसं या ठिकाणी सांगितलं की तुमचे जे गुण आहेत भगवन, तर ते अनंत आहेत आणि आपल्या वाणीने कवीसुद्धा त्याला पार करू शकत नाही. म्हणजे संपूर्ण कथन करू शकत नाही किंवा त्याला पद्यामध्ये गुंफू शकत नाही. गुणांच्या अंताला प्राप्त होऊ शकत नाही, कारण गुणाला अंतच नाही, तर अंताला कसं प्राप्त होणार आहे. आता पक्षिणीची जी उपमा दिलेली आहे, तर समजा तिला असं वाटतं की लोक जहाजातून तरून चाललेले आहेत, म्हणजे पाण्यातून न बुडता व्यवस्थित चालतात, तर मी जहाजाच्या शिडावर बसून त्यांच्याबरोबर का जाऊ शकणार नाही. मग ते खूप लांबपर्यंत जहाज चाललेलं आहे, तर तिला एवढी भीती वाटते की चारी बाजूने सगळं दाही दिशेतून ती पाहते, कुठेही काही नाही, म्हणजे पूर्ण निरावरण आकाशच फक्त आहे आणि आपल्याला किनाराच दिसत नाही. कसं करायचं. म्हणजे तिला एवढं भय होत आहे की आपण जहाज पोचेपर्यंत सुद्धा जिवंत राहू की नाही असं वाटतं. मग तसं या ठिकाणी तिला जसं भयभीतता होते, कारण का तर किती अमर्याद स्थान पाहून, तसं या ठिकाणी जे कोणी स्तुती करणारे आहेत ते गुण अनंत आहेत हे पाहूनच तो तिथं थकून जातो की नाही, आपण पोहोचू शकत नाही. गुण अनंत आहेत, एकाही गुणाला स्तुती करायची म्हटलं तरी खूप आपण त्याच्यामध्ये अपुरे पडतोय, असं स्वयं त्याचा तो स्तुती करणारा अनुभव करतो. मग तसंच आता या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला, 59 नंबरची गाथा पाहिजे. प्रभूचे स्तवन करण्यामध्ये आचार्यांची लघुता कशी असते. म्हणजे जे कोणी स्तुती करणारे आचार्य वगैरे आहेत, पण त्या ठिकाणी आपली लघुता म्हणजे नम्रता प्रगट करतात. मी तेवढा काहीच करू शकत नाही, फक्त माझे परिणाम कुशल राहावेत एवढ्यासाठी सगळं काही हा प्रयास आहे, बाकी कुठलंही मला काही अपेक्षा नाही, अशी लघुता प्रगट करणारा हा 59 नंबरची गाथा पहा. जथ असक्को सक्को आणि सरो ईसरो फणी सोवी दोते तत्तकई अममई तंखमी जासू. काय म्हटलं. सक्को म्हणजे शक्र, शक्र म्हणजेच इंद्र. ज्या ठिकाणी म्हणजे भगवंतांची स्तुती करण्यामध्ये असक्को किंवा शक्त किंवा अशक्त, समर्थ म्हटलं तर सक्को घेतलं आणि असक्को म्हटलं तर असमर्थ म्हटलं. मग समर्थ जे म्हणणारे आहेत किंवा जे अशक्त म्हणजे असमर्थ आहेत स्तुती करण्यामध्ये, ते अनिसरो, ते कसे आहेत. अनीश्वर, अनीश्वर म्हणजे ज्यांचा कोणी स्वामी नाही, इंद्र ईश्वर नाही. मग अशा रीतीने ती स्तुती करण्यामध्ये कोण घेतले. ईसरो, ईश्वर म्हणजेच, किंवा अनीश्वर म्हणून इंद्र घेतलं.
इंद्र म्हणा, ईश्वर म्हणा, फणिसो म्हणून काय घेतलं? धर्मेंद्र घेतलं. हे सगळे कसे आहेत? त्व थोत्ते तत्थ कै. त्व म्हणजे हे भगवान आपली स्तोत्र करण्यामध्ये, त्या ठिकाणी कै म्हणजे कवी सुद्धा काय आहेत? थकून जातात, म्हणजे असमर्थ ठरतात. ममई, अहम मयी, तम खमीत जासो. माझी बुद्धी तर त्या ठिकाणी हे भगवान कशी असणार आहे, म्हणून मी खमीत जासो म्हणजे भगवान मी स्तुती करायला थांबलो, परंतु मला क्षमा कर. म्हणजे वास्तविक रूपाने मी जी स्तुती केलेली आहे तर ते काय आहे, त्याला तुम्ही क्षमा करा. कारण ती मला स्तुती वाटते, पण वास्तविक ती आपल्याला एक तुच्छ काहीतरी लहान बालकासारखी बडबड वाटत असेल, म्हणून मला क्षमा करा असं म्हटले. म्हणजे या ठिकाणी कशा रीतीने तो विनय आहे, आदर आहे, आणि म्हणून किती जरी त्यांनी उत्कृष्ट भक्ती केली तरी सुद्धा ते म्हणतात, माझं हे सगळं बोलणंच फक्त काय आहे, बडबड आहे, वायफट आहे, आणि वास्तविक रूपाने आपण तर महान अनुभवाचे धारक, मी तिथं पोचू शकत नाही. मला फक्त तसं गुणानुराग येतो की जेणेकरून मला देखील अशा प्रकारचे भाव व्हावेत, अशी दृढता माझ्यामध्ये यावी. मी सुद्धा केवल ज्ञानाला प्राप्त होण्याच्या योग्यतेचा आहे. म्हणून अशा रीतीने माझ्याकडून ही सहज स्तुती केली जात आहे. भक्तामरमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे ना, कितीतरी अशी सुरुवातीचे जे श्लोक आहेत, मग त्याला काही काही उदाहरणं देऊन अशी सांगितलेली आहेत. जसं सिंहाच्या जबड्यामध्ये हरिणाचं पाडस सापडलेलं आहे, मग तरीसुद्धा ती माता हरिणी आपल्या प्रेमाने, पाडसाच्या प्रेमाने त्याला सोडवण्यासाठी प्रयत्नशील होते. अर्थात तिला माहिती आहे मी असमर्थ आहे, तरी देखील ती कसं आपोआपच उचंबळून येणारं काय आहे, प्रेम आहे. म्हणजे मोहाच्या पोटी कदाचित असं कार्य केलं जाईल की ज्यामध्ये स्वतःच्या प्राणाला देखील त्या ठिकाणी मुकली जाते. कारण तो सिंहच पराक्रमी आहे, त्या पाडसाला सोडणं तर शक्यच नाही, परंतु त्या हरिणीला देखील पकडू शकतो. हे सगळं माहीत असताना देखील ती हरिणी पुरुषार्थ करते. तसं मला हे सगळं माहिती, प्रभू तुमची स्तुती म्हणजे खूप मोठं दिव्य आहे, परंतु तरीसुद्धा मी तुमच्या गुणानुरागाने माझ्यामध्ये अशा प्रकारचा बहुमान होण्याचं हे कार्य झालेलं आहे की मला स्तुती केल्याशिवाय राहत नाही. विसागर महाराजांना देखील त्यांनी सांगितलं होतं नातेपुतेला असताना, जर स्तुतीचे एकदा जरी स्तुती झाली तर एक उपवास, दोनदा झाली तर 2 उपवास. मग सगळ्यांना माहिती आहे की महाराज स्तुती केल्यानंतर उपवास करणार, पण राहत नव्हतं, स्तुती केल्याशिवाय राहत नव्हतं. 3 उपवास झाले, 3दा स्तुती झाली, महाराज उठून गेले. का तर आता 3पेक्षा पण जास्त आपल्यामध्ये सामर्थ्य नाही आहे 4था उपवास करण्याचं. तर कोणाला रोखू शकतो?
म्हणजेच काय तर जिथं अनुराग आलाय, प्रशस्त अनुराग आहे, तरीसुद्धा त्याला तोही वेग थांबवू शकत नाही. आणि अप्रशस्त अनुराग आहे त्यालाही थांबवू शकत नाही. माहिती ना त्याचं उदाहरण? एकाच गावामध्ये असणारे युवक युवती आणि त्यांचं प्रेम झालेलं आहे. आणि आता आईवडिलांना काहीच माहीत नाही दोघांच्या. आणि जेव्हा माहीत होतं तेव्हा त्यांच्यावर बंधन टाकलं. दोघांनी एका गावात राहायचं नाही. आता गावच सोडून जायचं एकाने. ठीक आहे, मान्य. परत सांगितलं एकमेकांशी फोननी सुद्धा बोलायचं ना, मान्य आहे. परत काय सांगितलं, कोणाजवळ निरोप देखील द्यायचं, बातमी काढायचं नाही, दुसऱ्या करवी देखील. ठीक आहे, मान्य आहे. आणि मनात पण एकमेकांचा विचार करायचा नाही. आता त्याला कुठं रोखू शकतो? मनात विचार येतोय म्हणजेच तो वेग, अप्रशस्त भावाचा जो वेग आहे त्यालाही कोणी रोखू शकत. जसं ध्यानाला बसलो आणि मांडी घालून जे काही आसन घ्यायचंय ते आसन पण घेतलंय, सगळं काही इतकं व्यवस्थित जसं आगमात सांगितलंय तसा कायसर्ग करण्याची पद्धती जी आहे ती निर्दोष रूपाने किंचित डोळे कसे आहेत, काही दिसणार नाही पण उघडे आहे, किंचित दाताला दात चिकटलेले आहेत, म्हणजे एका खाली एक दात आले नाहीत. दोन्ही खालच्या आणि वरच्या दाताचे अग्रभाग टेकलेले आहेत. आणि जशा प्रकारचं हात आणि पाय ठेवायचे तशा प्रकाराने ठेवून अगदी ध्यानाला एकाग्रचित्ताने बसलेला आहे. बाहेरची सगळी विधी जमणं शक्य आहे, पण अंतरंगातली परिणती हा ध्यानाचा विषय निजध्रुवच असला पाहिजे. ते जोपर्यंत आम्ही बाहेर कोणाची तरी निंदा करण्याचे विचार आहेत, कोणाची तरी स्तुती करण्याचे विचार आहेत, तोपर्यंत निजध्रुवाचा विषय प्रवेश करत नाही. आणि त्या कारणाने ही ध्यानाची बाहेरची सगळी सामग्री एकत्र येऊन सुद्धा कसल्याही प्रकाराने बाहेर अडथळा नाही आहे. एक डाससुद्धा नाही, एक मनुष्यसुद्धा नाही चंचलता करायला. अगदी तो एकांतामध्ये आहे, पण एकाग्रता होत नाही. म्हणजेच निजध्रुवाचा अग्र म्हणजे निजध्रुव मुख्य स्वभाव जो आहे त्याला विषय करत नाही. आणि त्या कारणाने अतिंद्रिय आनंदाची प्राप्ती होते. पण आम्हाला हे मुख्य साध्य करण्यायोग्य, आम्ही ते सोडून बाहेर सगळं काही करायला जातो. जे सोपं वाटतं, सुलभ वाटतं, संस्कार आहेत. म्हणून एक जणांनी म्हटलं की तुम्ही 1 तास ध्यानाला बसा या ठिकाणी. तो म्हटला तुमच्याकडे काही कार्यक्रम निघाला आणि तिथं भोजनासाठी वाढपी म्हणून जर मला बोलवलं तर 1 तास काय 4 तास सुद्धा मी वेळ देईल. मी वाढण्याचं काम चांगलं करेल, कोणालाही उपाशी ठेवणार नाही. फिरून फिरून सगळं काही देण्याची माझ्यामध्ये कला आहे, पण ध्यान मात्र सांगू नका. सगळ्यात अवघड वाटतं
म्हणजे संस्कार आम्हाला ध्यानाचे आहेत. कारण एक क्षणसुद्धा जसं जाणण्याची क्रिया थांबत नाही तसं ध्यानसुद्धा थांबत नाही. पण ध्यान कोणतं चाललं आहे? अगदी उठता बसता झोपता चालता बोलता सतत आर्तरौद्र ध्यान चालू आहे. एक क्षण त्याला खंड नाही. म्हणजेच काय आहे? आम्ही काय करतोय? जोपर्यंत धर्म ध्यानात नाही तोपर्यंत आर्तरौद्र ध्यानात आहे हे समजून घ्यायचं. आर्तरौद्र ध्यानामध्ये सतत कोणता न कोणता परिणती चालली आहे. आपल्याला माहिती आहे, आर्त म्हणजे पीडा एका शब्दात, आणि रौद्र म्हणजे मौज. बस हेच ध्यान चालले. मौज तर करायची नाही तर पीडा तरी करायची. म्हणजे स्वतः पीडित व्हायचं. का तर मला अमकं नाही तमकं नाही, मला हे पाहिजे ते पाहिजे. जसं एक उदाहरण आहे की राजा मंत्रीला विचारतो, तो आज उशीर का केलास यायला? तो म्हणतो की माझ्या तो लहान मुलगा आहे, हट्ट धरून बसलाय, त्याला समजावता समजावता नाकी नऊ आली. खूप वेळ गेला त्याच्यामध्येच माझा, आणि तरीसुद्धा मी त्याला तसंच रडत असताना चुकून आलो. माझी वेळ चुकती इथं दरबारात जाण्याची म्हणून. राजा म्हणतो, काहीतरी उगाच कारण सांगतोस, काय झालं? आता तर आलाच की नाही त्याला सोडून, मग एवढं काय असतं त्याला समजवायचं इतका वेळ? मग तो म्हणतो की तुम्हाला माहीत नाही बालहट्ट कसा असतो ते. बरं, मला तू सिद्ध करून दाखव. राजा म्हटलं, ठीक आहे, मी होतो तुमचं बाळ. मंत्री म्हटला, मी तुमचं बाळ होतो आणि तुम्ही माझे पिता. बसला खाली, बसला जमिनीवर, हां हो करत रडायला सुरुवात केली. राजा आपलं जसं बाळाला बोलतो तसं, काय झालं आता रडायला? एवढं सगळं दिलंय तरी. मग तो म्हणतो, मला अखंड ऊस पाहिजे. लगेच नोकराला सांगितलं, अखंड ऊस आणून दे. मग अखंड ऊस आणल्यानंतर तरी तो रडतोय, हट्ट करतोय. आता काय पाहिजे? तो म्हणतो, याचे तुकडे करून पाहिजे. मग तुकडे पण करून दिले, तरी पण रडतोय. मग राजा म्हणतो, आता काय अजून पाहिजे? नाही, आता हा मला ऊस जोडून द्या, परत अखंड करून द्या. परत राजा नोकराला म्हणतो, दुसरा ऊस आण. मग तो म्हणतो, नाही, ह्याच तुकड्याची जोडून अखंड करून द्या. राजा म्हणतो, काय तू मूर्ख आहेस? आता त्यांनी एक अट घातली होती. त्याला इतका क्रोध आलेला असतो राजाला, आणि मंत्र्याने अट घातलेली असती, काय झालं तरी मारायचं नाही मात्र मला. आता त्याने हात उगारलेला असतो आणि म्हणतो, हे कसं शक्य आहे? तुला कळतं का ह्याच्यातनं जोडायचं कसं तुकड्याला? मग झालं, हात उगारला की तुम्ही हारला, तो म्हटला, आणि उठला पटकन. कारण का तर तुम्हाला बालहट्ट पुरवता आला नाही. मग किती वेळ गेला बघा याच्यात. मग तसं या ठिकाणी हे सांगतात की असमर्थ जसे त्या तुकड्याचं पुन्हा अखंड ऊस त्याच तुकड्यांचं आणि तसाच परत अखंड करून दाखवायचं. मग ते सगळं जसं असमर्थ आहे तसं या ठिकाणी सुद्धा सांगितलं की हे अनंत गुण जाणणंच असमर्थ आहे, तर त्याच्यामध्ये स्तुती करणं तर
किती कठीण आहे. एक एक गुणांची स्तुती करणं कठीण आहे असं समजून क्षमा मागितली आचार्यांनी की मी असं जे धाडस केलं ते फक्त केवळ माझ्यामध्ये अशी भक्ती झालेली आहे, आदरभाव झाला म्हणून मोडके तोडके शब्द वापरलेले आहे, क्षमा करा मला, असं त्यांनी आपली लघुता प्रगट केली. मग आता सांगतात 60 नंबरचा श्लोक. प्रभूच्या चरणकमलांपासून अंतिम प्रार्थना करतात. म्हणजे शेवट ही जी स्तुती चालली भगवंतांची, त्यामध्ये आता काय करतायत, विनंती करतायत भगवंतांच्या चरणावर. तम भव्व पोमनंदी तेयनिही नेसरुव निर्दोषोम मोहन दयार हरणे तुह पाया मम पश्यन्तु. काय म्हटलं, हे भगवंता, हे जिनेंद्रा, तुमच्या भव्य कमळांना आनंद देणारे, काय सांगितलं, भव्य पौमनंदी. पौमनंदी म्हणजे जे पद्मनंदी आचार्य आहेत त्यांनी स्वतःची या ठिकाणी असमर्थता व्यक्त केली, तरी पण मी भव्य आहे आणि तुम्ही ह्या माझ्या भव्यरूपी कमळाला आनंद देणारे आहात. कसे आहे तर तेयनिही, तेजाची निधी आहे. तेय म्हणजे तेज. कशाचं तेज? ज्ञानाचं तेज. आणि तीच एक निधी म्हणजे ऐश्वर्य. ने सर्व निर्दोषो. मग ते कसं आहे तर निर्दोष सूर्य आहे सांगितलं. म्हणजे सूर्य निर्दोष का म्हटलं तर त्याला कुठल्या प्रकारचं ग्रहण लागलेलं नाही किंवा कोणी ढग वगैरे आडवे आलेले नाही. अशा प्रकारचे आपण निर्दोष सूर्य आहात. आणि काय सांगितलं की वास्तविक रूपाने मोहन दयार हरणे, मोहरूपी अंधकाराला हरण करण्यामध्ये समर्थ. तो म्हणजे तुमचे पाय म्हणजे चरण. मम पश्यन, तुम्हाला प्रसन्न करो. शेवट काय सांगितलं की आपले जे चरण आहेत तेच मला सदैव प्रसन्न करो, म्हणजे मार्गदर्शन करो. कसे मार्गदर्शन करणार? इथं चुकलंय, ह्या साधनेमध्ये दोष लागलाय, हे मला भगवान जरूर सतत संदेश देत जावा. आता भगवान कसे देणार आहे संदेश? भगवान तर न्यायिक आहे, कोणाचा दोष पण दाखवत नाहीत, कोणाविषयी प्रसन्न पण होत नाहीत. तरी म्हटलं पश्यन्तु, म्हणजे आपणच आपले भाव आदराने प्रगट करतोय. आणि कोण करणार आहे मार्गदर्शन? तर आपला कारण परमात्माच. त्याचा आश्रय घेतलेला असताना पर्यायामध्ये स्वयं स्वतःला सगळं सहज ग्रहण होत आहे. या ठिकाणी एवढं माझं चुकलं, हे मी असं करायला नको. लागलीच त्याची चेतना त्याला चूक दाखवून देते, परंतु त्या ठिकाणी काय आहे, मोह आडवा येतो आणि तेज लोपलं जातं ज्ञानाचं आणि मोहरूपी अंधकारात चाचपडत राहतं. म्हणून हे समजणं अत्यंत आवश्यक आहे. अनंतमतीची जर कथा पाहिली तर ती पूर्वभवात, पहिल्यांदा तिचा पूर्वभव पहा. उत्कृष्ट तेजपुंज शरीराचा रूपधारक असा राजकुमार होता. आणि
त्याला एकच छंद होता की हे जे स्त्रिया दिसत आहेत त्या किती आकर्षक आहेत. स्त्रीविषयीचे त्याचे भाव इतके लागून होते त्यांच्याशी की किंचित मात्रही त्याच्या चित्तातून स्त्री हटत नव्हती. आणि मग त्या ठिकाणी तो विचार करत होता, किती शृंगार करतात, किती कपडे दागिने वगैरे ह्याने नटतात, नाच गाणी तर त्यांची किती कोमल असते. हे सगळं पाहून तो पण भ्रष्ट झालेला. सीलभंग तर आहेच आहे, वेश्यागामी पण आहे, सप्तव्यसनी आहे. कसा तो एवढं सगळं काही मनुष्य जन्म आणि पुरुष म्हणजे मुनीफ होऊन मोक्षाला जाण्याच्या योग्यतेवालं पर्याय प्रकट झालेली आहे, तरी पण कसं अप्रशस्त भावामध्ये घालवतो हे समजत देखील नाही. आणि मग त्या ठिकाणी काय करतो, संपूर्ण आपला जन्म वाया घालवतो. कधी मध्ये आधी शुभभाव झाले असतील, प्रतिक्रमण केलं असेल, अजून काही त्याच्याकडून चांगले पण भाव झाले असतील. ही बाजू फक्त कशासाठी पाहिजे आहे तर पुरुष असून देखील आता ह्या भावात स्त्री झाला हे पाहिजे. स्त्री म्हणजे अनंतमती. ह्या भावात अनंतमती पूर्वसंस्कारवश विवाहाच्या मागेच लागलेली. कशी, ते भावला भावलीचं सगळ्या मैत्रिणींना जमा करून भावला भावलीचा खेळ करायची. त्यामध्ये आमचा हा विवाह होतोय बघा या ठिकाणी, असं करून काय काय ते शहनाई वगैरे सगळं वाजवायचं. ते सगळं जे काही लहान मुलांचे खेळ असतात तसं सगळं करत होती. वडिलांनी हे पाहिलं आणि नेमकं अष्टानिक आलेलं असतं, तिचे 8 वर्ष पण झालेले असतात. आणि त्याच वेळेस तिला घेऊन मंदिरात गेलेत. दोघांनी 8 दिवसासाठी ब्रह्मचर्य त्या मुनींच्याकडून घेतलं आणि हिला पण ब्रह्मचर्य द्या म्हणून विनंती केली. मग तिला पण ब्रह्मचर्य दिलं, पण असं काही मर्यादा सांगितली नाही की आईवडिलांना जसं 8 दिवसाचं दिलं आहे तसं तुला किती दिलं आहे वगैरे. मुनींनी पण सांगितलं नाही आणि वडिलांनी पण सांगितलं. तिने आपलं ग्रहण केलं. आणि त्याच्यानंतर जे बालक्रीडा चाललेल्याच होत्या. कोणत्या, आता ते विवाहाच्या नाही आहेत, पण मैत्रिणींबरोबर खेळ खेळायचे, बागेमध्ये फिरायचं, झोपाळ्यावर बसायचं, झोका घ्यायचं वगैरे असं चाललेलं असताना ती 16 वर्षाची झालेली आहे. वडील म्हणतात तुझ्या विवाहाची तयारी कर. ती म्हणते कशी तुम्ही तयारी करताय, मी ब्रह्मचर्य व्रत घेतलं. मग त्यावेळेस ते म्हणतात विनोदाने दिलेलं आहे. हे विनोदाने कसं काय असू शकतं? व्रत हे गांभीर्याने दिलं जातं, ते मी उत्कृष्ट पाळते. आणि मग तिचा प्रसंग उदय, तिने आपली दृढता ठेवली आहे. परीक्षा असते, त्यामध्ये पूर्वसंस्कार पण आहेत, तरीसुद्धा त्याच्यातनं मोठा पुरुषार्थ करून तिने त्यामध्ये दृढता ठेवलेली असताना एका विद्याधराने तिला पळवलं. आणि पत्नीला संशय आला म्हणून ती पत्नी पाहायला आली, तर तोपर्यंत त्याने पत्नीच्या भीतीने ते लघुपर्णविद्या काय असते ते अगदी वरून असं सोडताना खाली अज्जात जाऊन बसल्यासारखं होतं. पण ती भिल्लाच्या वस्तीत सापडली. हे सांगायचे की त्या ठिकाणी किती म्हणजे की जे घरामध्ये इतके संस्कार चांगले असतात आणि आता एकदम विरुद्ध
अभक्ष, दारू वगैरे अशा प्रकारचं ते स्थान, त्यात परत हिचं रूप पाहून तो बिल्लांचा सरदार मोहित होतो. पण तिथंही ती चांगल्या प्रकाराने त्याला समजावते आणि त्याची आई पण, त्या बिल्लाची आई जी असते ती पण म्हणते ही आपली कुलदेवी आहे, तिला तू त्रास देऊ नकोस, नाहीतर ती काय होईल, कोप करेल. त्यांच्या पद्धतीने ती बोलत होती. आणि मग ते सगळे ठीक, तिचं वातावरण व्यवस्थित झालं. त्यांनी सगळं अभक्ष पण सोडलं, तिला स्वतंत्र राहायला एक कुटी बनवून दिली. तिचं ती पाणी गाळून वगैरे घेत होती, काय पाहिजे ते भात वगैरे शिजवून स्वतः खात होती. एवढ्या अवस्थेत त्यांच्यावर इतके संस्कार नियमांचे केले की त्या बिल्लांनी सुद्धा खूप अगदी आनंदाने स्वीकारलं ते. अशा ठिकाणी 8 महिने राहिलेली आणि तिथे एक व्यापारी आला आणि त्या व्यापाऱ्याला तो बिल्ल शेवटी त्यांना म्हणजे असा विश्वास असतो की हे सोडतील व्यवस्थित. तरीसुद्धा जाईपर्यंत त्यांनी खूप चांगलं, अगदी माहेरून जशी मुलगी जाते तशा प्रकारचं तिचं स्वागत करून तिला त्या व्यापाऱ्याच्या ताब्यात दिलं आणि सांगितलं हिचं कुठं घर आहे तिथं नेऊन सोडा म्हणून सांगितलं. ते व्यापारीने पण हां तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही सगळी व्यवस्था करतो. असं करून त्या व्यापाऱ्याने नेलं. व्यापार करत करत जेव्हा घरी पोचलेत काही महिन्यानंतर, त्यावेळेस थोडे दिवस फक्त असं वातावरण दाखवलं की इथं काही धोका नाही. नंतर तो जे व्यापारी म्हणजे ते जे शेठजी असतात ते पहिल्यापासून मोहित आहेतच, पण त्यांनी कार्य करायचं आता ठरवलं. आणि मग त्या ठिकाणी ती परत त्याला संबोधन करते. सगळं इतकं व्यवस्थित सांगते की जर आपण त्यांची निंदा केली, जर त्यांना आपण तुच्छ लेखलं, बिल्लाच्या वस्तीत पण हाच प्रयोग केला त्याने, जरी तो कामासक्त होऊन येतोय तरी त्याला त्या दृष्टीने पाहत नाही, त्या कारणाने त्यांच्यात बदल होत जातो. तसं व्यापाऱ्याच्या ह्याच्यात पण बदल झाला तिच्या उपदेशाने. आणि मग तिथून पुढे त्यांनी क्षमा मागितली. थोडे दिवस म्हणजे तिथंही काहीतरी 8 महिने राहिली. म्हणजे सगळं होऊन असे 8 महिने गेले. आणि त्या शेठजींचा चुलत भाऊ असतो, तो चुलत भाऊ यात्राला, तीर्थयात्रेला घेऊन जातो म्हणून घेऊन गेलेला. बाकीचे व्यापारी पण असतात बरोबर. मग तिथं पण असंच यात्रा करवत करवत एके ठिकाणी त्याने आपले भाव व्यक्त केले. तिथंही त्यालाही ती समजावते, पण तो समजण्याच्या पलीकडे असतो. तो फक्त क्रोधी होऊन म्हणतो आता मी तुझ्याकडे काही लक्ष देणार. मग त्यांनी काय केलं, वेश्येच्या बाजारात नेऊन ठेवलं विकण्यासाठी. आणि त्या ठिकाणी आता बोली वगैरे अशी असते. मग ते चढवत चढवत काही एक वेश्या असते, त्या वेश्येला ती मिळाली. एवढं त्या ठिकाणी सुद्धा आता ते एवढं दिव्य होतं की अनेक तिच्यासारख्याच मुली होत्या. ही तर अजून 16-17 वर्षाची आणि तिला त्यातलं काहीच माहीत नाही. हे काय वातावरण कधी पाहिलेलं नसतं. आणि त्या सगळ्या मुलींना त्यांनी वेश्या केलेलं असतं त्या वेश्येने. आणि त्यांना हे गायन करायला लावलेलं असतं. तिच्यामध्ये ते गीत गात सगळं पूर्वभवाचं दृश्य इथं उतरायचं आहे म्हणून पूर्वभव आधी सांगितलं की तो वेश्यागामी राजकुमार कसं तिला आता हे सगळ्यातून
तरुण जायचं आहे ते सगळे त्याला कर्म उद्रेकित होत आहेत. वेश्येच्या घरी राहताना ती तर प्रथम म्हणजे तिला काहीच कळत नाही. ती अगदी इतकी निर्विकार राहते आणि कोणाशी काही बोलत नाही, खात पीत नाही, काही करत. सगळं वातावरण एवढं दाखवलं आहे तिने, परंतु त्याच्यात ती रमत पण नाही. कितीतरी दिवस ती अशीच उपवास करून राहते आणि शेवटी मग तिला ती वेश्या स्वतःच पाणी गाळून पिणार म्हटल्यावर मग परवानगी देते पाणी गाळून पिण्याची. दुसऱ्याने कोणी आणलेलं काहीच खाणं पिणं चालणार. मग असं करत करत खूप ते सगळेजण तिला रंजायमान करण्याचा प्रयत्न करतात. ती कशातही नाही, उलट सगळ्या त्या मुलींना ती इतकी शिकवण चांगली देत असते आणि ही कधी कधी चोरून ऐकते ती वेश्या. तिच्या कानावर जर एखादा शब्द पडला, ह्याच्यात राहायचं नाही, असू देत, किती उदय आला तरी कोणाला काही दोष द्यायचा नाही, हा आपलंच आहे असं समजून ह्याच्यातनं आपण पुरुषार्थ करायचा, असं काही काही सांगत असती. आणि ती नेमकी तिथं येऊन मग म्हणते अजिबात हिच्याजवळ बसायचं नाही कोणी, हिचा उपदेश ऐकायचा नाही, आणि जर तुम्ही इथं परत दिसला तर चांगला दंड मिळेल म्हणून सांगितलं. एवढं खडसावलं, पण गुणानुरागाने त्या सगळ्या मुली तिच्याजवळ परत यायच्याच. आणि एकदा तर म्हणजे खूप उपसर्ग करत होती ती वेश्या, सतत काही ना काहीतरी त्रास देऊन तिच्यातनं तरी ती बाहेर पडेल, म्हणजे आपल्यासारखं वागेल. पण ती काही तसं नाही, इतकी दृढ राहिली की डोक्यावर घागर घेतली दारूची आणि ओतायला लावली. ती दारूची घागरसुद्धा पूर्ण ओतली तरी ती शांत आहे. त्या वेश्येला काही जे प्राण गेले तरी काय तमा नाही. आणि त्या मुली पण म्हणतात इथं सुटण्याचा उपाय नसतो, एक तर आत्महत्या, नाहीतर ह्यांच्याप्रमाणे वागायचं, नाहीतर मग दोन्ही नाही केलं तर गळा दाबून तुमचं प्राण जाणार. अशा प्रकारचं तिला सांगितलं तरी ती इतकी दृढ राहिली की किंचित मात्रही डगमगली नाही. शेवटी 8 महिने अशा पद्धतीने गेल्यावर एक परदेशी आलेला असतो आणि त्या परदेशाला ही वेश्या सांगते, हिचं जर तू शीलभंग करशील तर मी तुला मानते, असं करून त्याला पाठवलेलं असतं. त्या वेश्येने तिचे पाय साखळदंडाने बांधलेले असतात की ती इकडं तिकडं पळून जाऊ नये. तरीसुद्धा ती घाबरत नाही. तो आला तरीसुद्धा त्याला खूप चांगला उपदेश देते की त्याला भगवान आत्मा म्हणून पहिल्यांदा संबोधन करते, भाऊ म्हणून स्वीकार करते, वडील म्हणते, कधी भाऊ म्हणते. परंतु तो पहिल्यांदा आपलं हेच की जे कार्य करण्यायोग्य तेच करण्यासाठी प्रयत्न करतो. पण हिचे जसे जसे शब्द ऐकते तसं तसं त्याला अंतरंगात टोचू लागतं, मी हे काय करतो. ती सारखं भगवान म्हणते, परमात्मा म्हणते, निर्दोष म्हणते, तू उत्कृष्ट कुलातला आहेस आणि हे कार्य तुला शोभत नाही. उच्च कुलातला असताना तुझ्या आईवडिलांनी जर असं केलं तर काय वाटेल तुला? आईवडील काय तुला चांगलं म्हणतील का? मग त्याला एक एक शब्द असे हे होऊ लागले. आणि तू पुरुष आहे, तू धर्म करून खूप काही पुण्य किंवा आपल्याला धर्म ध्यान वगैरे करता येईल असं सगळं सांगते ती. मग त्यावेळेस तो लगेच आपलं बोलून टाकतो, मला वेश्येनी तुझं शीलभंग करायला पाठवलेलं. ती वेश्या पण भगवान आहे, ती सांगते. ती सुद्धा होईल कधीतरी, ह्या मार्गावर येईल. म्हणजे एवढं सगळं तिचं कोमलता, तिथं क्रूरता नाही. आणि तिचे हे सगळे वचन वगैरे ऐकून त्याच्यावर इतका प्रभाव पडतो
लगेच तो म्हणतो, बहीण ठीक आहे, तू जे म्हणते ती मी स्वीकार करतो, आता तो खा पी. त्याला सांगितलेलं असं ती काही खात पित नाही आहे. मग ती म्हणते, मी जैन कुलातली आहे, मला चालत नाही. गाळलेलंच पाणी पिते, खाते वगैरे, असं कोणाच्या हातचं खात नाही. हे सगळं सांगितल्यानंतर तो म्हणतो, मी तर कोण जैन श्रमण उपासक असतील तिथून आणलं तर चालेल का? मग एवढं त्याच्यामध्ये प्रभाव पडलेला असतो. मग ती हो का म्हणजे काहीच बोलत नाही आणि तो व्यवस्था करून तिला तशा प्रकारचं पाणी वगैरे अन्न आणून देतो. मग त्याच्यानंतर काय घटना घडते, वेश्येला तर समजून चुकले, ही कोणालाही वटणारी नाही. फक्त तिचं लक्ष पैशावर असतं, आपले पैसे आपली निधी वाया जाऊ नये. मग तिच्या डोक्यात माहिती आहे, तर तिला सगळं कुठल्या राज्यातलं कोण कसं आहे माहिती. तर एक राजा कदाचित बेंगलोरचा कुठला तरी होता, काय आता आठवत नाही, पण तो राजा खूप श्रीमंत आणि सुंदर, पण त्यालाही असंच व्यसन असतं. ती रथात बसून तिला घेऊन जाते अनंतमतीला आणि त्याच्या हाती सोपवते. त्यांनी लगेच आपल्या गळ्यात जो रत्नहार असतो त्या वेश्येला भेट देतो. त्या राजाला पण खूप राण्या असतात, पण ही सगळी व्यवस्था त्याची कशी असते की त्याला सगळं बाहेरचं खूप म्हणजे जैन धर्मी आहे, सगळं काही त्याने नकली दाखवले, षटक्रिया करतोय वगैरे, हे सगळं आतून नाही आहे त्याच्या, फक्त तिला प्रसन्न करण्यासाठी. पण तिला काही माहीत नाही हे खरं आहे की खोटं आहे. पण जैन धर्म आहे, व्यवस्थित पाळतात इथं सगळं म्हटल्यानंतर ती त्याच्यात थोडंसं तन्मय होते. तत्व उपदेश करणं वगैरे हे सगळं तिचं चालू राहते. आणि त्याच्यानंतर तिच्या मनात त्या राजाविषयीची आसक्ती होते. हे फार महत्त्वाचा पॉईंट आहे. पूर्वभवाचे संस्कार उद्रेकित झाले, अनुकूल स्थान मिळालेलं आहे. या ठिकाणी ती 6 वर्ष राहिली. अनुकूल स्थान मिळाल्यानंतर कसं असतं, परिणाम पण कसे बिघडतात की त्या ठिकाणी तिला सारखं वाटायचं राजाविषयी चिंता, ह्याचे कपडे, त्या कपड्याची, तिच्या शरीराची, तिच्या खाण्यापिण्याची सगळी चिंता करत होती. ही म्हणजे सगळं विरुद्ध तिचं वागणं झालं आता इथं. आणि कोणी राण्या भेटू नयेत, येऊ नये, त्याला तत्वातच राहू द्यावं, हाच उपदेश ऐकवावा वगैरे असे भाव व्हायचे. ती स्वतः भोजन त्याला द्यायची, वाढायची. आणि त्यात राजाने असं काही आसक्ती दाखवली नाही तोपर्यंत. काही दिवसांनी हे समरस झाल्यानंतर तिला विवाहाची मागणी केली की तू माझ्याशी विवाह कर. पहा कर्माचा उदय पण कसा होता. पूर्वभवाचे संस्कार आहेतच राजकुमाराचे. आणि आता तिला म्हणजे इतकं त्याच्याशी ती तन्मय झालेली की हा ना काहीच बोलता येईना. इकडं ब्रह्मचर्य व्रत, ना कसं हा कसं म्हणायचं. आणि तो एवढाच राजा आपल्याशी सगळं काही राण्यावर पाणी टाकून आपल्याशी इतका तन्मय झाला, त्याला ना कसं म्हणायचं. कित्येक दिवस तिला निर्णय देता येईल. पहा कसले संस्कार. म्हणून विचार करायचा या ठिकाणी की कसं राहायला पाहिजे आम्ही, ह्या मनुष्यभावाचा उपयोग कसा करायला पाहिजे. परत काही दिवसांनी विचारतो तो राजा. आणि मग त्या ठिकाणी ती मौन आहे हे पाहिल्यानंतर लक्षात येतं की ही काय आहे, चांगल्या कुलातली, संस्कार चांगले,
ब्रह्मचर्यामध्ये दृढ आपण आता असं करू नये विचार, म्हणून पुन्हा तो तिच्यापासून निवृत्त होतो. पण उपदेश वगैरे हे चाललेलं असतं, पण त्याच्यातनं वैराग्यच त्याला आता उत्पन्न होत गेलेलं आहे आणि दृढता वाढली आहे ब्रह्मचर्य पाळून मुनी होण्याची. तो मुनीजवळ एक दिवस जाऊन दीक्षा पण घेतो. हिची सगळी व्यवस्था व्यवस्थित राहू देत एवढं सगळं घरात तो सांगून निघून जातो. आणि ती पण राहिली काही दिवसपर्यंत. रोज प्रवचन करायचं, स्वाध्याय वगैरे करून सगळ्यांना शिक्षण द्यायचं, मंदिरमध्ये जाऊन ध्यान वगैरे करून पूजा वगैरे असं सगळं करायची ती. पण राण्यासारखी टोमणा द्यायची. एका राणीला दया आली आणि त्या राणीने मग काय केलं, तिला एकांतात घेऊन सांगितलं की तू इथून गेलेली बरी, त्यांना पण त्रास नको, तुला पण नको, आणि तुझं कोणतं घर आहे तेवढं सांग, कुठल्या गावी जायचे, कुठल्या घरात जायचे, तिथं नेऊन तुला सोडतील, असं सांगितलं तिने. मग त्याप्रमाणे निर्णय केला तिने जाण्याचा. आणि मग तिथून ती बाहेर पडल्यानंतर ज्याने सोडायचं, तर कोणाला सोडायला सांगितलं असेल त्यांनी सोडलं जंगलात तिला. हा उदय परत तिला आला आणि मग परत त्या ठिकाणी एका झाडाखालीच थांबून काहीच तिने ग्रहण केलं नाही. 7 दिवसपर्यंत ती अशीच अन्न पाणी न घेता ध्यान करतच बसलेली. तिथंच ती बेशुद्ध पडली. आणि मग नेमकं तिचं एक भवितव्य चांगलं आहे की दृढता एवढी केली आहे, तर लागलीच एक आरिकेचा संघ चाललेला असतो, त्यात श्राविका वगैरे पण असतात. तिला पाहून सगळा उपचार वगैरे करतात, व्यवस्थित तिचं आरोग्य वगैरे होऊन जातं. नंतर मग त्या आरिका पण तिला संबोधन करतात, तत्त्वज्ञान वगैरे सांगून. मग त्याच्यात तिला सगळं काही कळू लागलं. मग आरिकेने जेव्हा उपदेश केला तेव्हा खरं ती सम्यक दर्शनाला प्राप्त झाली, पश्चाताप करू लागली, मी काय केलं. त्यावेळेस पण तिला राजाविषयी जो कामविकार क्षणिक झालेला होता त्यामध्ये सुद्धा ती पश्चातापच करत होती. अरे मी कुठल्या स्टेपला गेली, मला का असे विचार यावेत वगैरे. तिथं पण पश्चाताप केला. आणि इथं तर आणखीन आपले परिणाम तिने प्रगट करून नंतर त्या ठिकाणी दीक्षा पण 2 वर्षपर्यंत राहिली तशी ती त्यांच्याजवळ शिकत राहिली. नंतर दीक्षा घेतली. मग तिथं सांगितलं कोणी केवलज्ञानी वगैरे, त्यांना विचारलं कोणी, तर हा सगळा पुराभाव सांगितला, हा भाव सांगितला. आणि आता ती पुढच्या भावात देव होऊन नंतर मनुष्य होऊन मोक्षाला जाणार, मुनी होऊन, हे पण सांगितलं. म्हणजे पहा किती भवितव्यता आपली इतकी उत्कृष्ट असते, पण आपण त्याला क्षणभरात कसं धुळीला पाठवतो. म्हणून या ठिकाणी हे सांगितलं की जिनेंद्र भगवंतांची स्तुती करण्याचं प्रयोजन एवढे तरी आपले विचार विषय कशात जाऊ नये, आपल्या स्वतःच्या विशुद्धीसाठीच आहे. आणि रत्नत्रयाला धारण करून पुन्हा पुन्हा तो आत्मानुभूती घेण्यासाठी तत्पर होईल.